अरे बापा दगडू, हे तर गावाच्या बाहेरून सुरुवात झाली रे गड्या. मोठी धरणार डुकरं दिसले आपल्याला, तर वावरात तर अजून पोहोचले नाही बाबा. वावरात तर पुरा धिंगाणा असेल रे. आमदे भाऊ, जमीन सांभाळणं काही सोपी राहिलं नाही आता. ज्याच्या जिगरा असेल त्यानं सांभाळा. आता हरणा डुकरं हे चालूच राहणार आहे याचा त्रास. आता जो माणूस 24 तास वावरात राहू शकत असेल त्यानं जमीन पेरा, नाही तर नाही काही खरं नाही. आता हे गावालोक आलं ना, पहा नाही पहा चित्रंग पाहणं, अटलोक आले नाही डुकरं पहा, गावालोक आले गावालोक. पहिले काय हे तर कठीणच होऊन राहिलं बा दिवसेंदिवस पहा. साऱ्या चुका आपल्या जात ना. आपण जंगल तोडले, त्याचे घर बरबाद केले, उद्ध्वस्त केले, ते आपल्या घरात घुसून राहिले आता. हा पेऱ्या जमिनी आहेत आपल्या, याच्यात आता धिंगाणा करून राहिले, हाणत बसा यायले. आणि आमदे भाऊ, आपल्या घरात कोणी घुसले का आपल्याला कसं वाईट वाटते. त्याचे तर घर आपण उद्ध्वस्त केले राजा, एक झाड नाही ठेवलं पाळात डोंगरात. हा सांगा आता त्याची काय चुकी आहे बिचारायची, आपल्या घरात घुसले तर. पण हा कसा नीतीचा खेळ असते. काल तुम्ही त्याच्या घरात होता, आज ते तुमच्या घरात आहे. बरोबर आहे की नाही? सजा आहे बापा. हा नेले घुसतीन गावात, अजून फालतू राळा गावात घेणं देणं. आणि हा डॅम एकूण झाला, पाणी प्याले जागेत झालं, जागेत चरेले झालं, यायले आता गवतही राहते अटी. मस्त झालं ना, हे चलडूल काम आहे. हाण्याले ते येलं जा ना आपण, हरणा डोकर हाण्याले चाललो वावरात आपण. याच्यावरच रखवाली आहो की नाही. चला हा ना बाबा, करा सुरुवात आता. बस झालं बोलणं. हाकू 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 हाकू. कोण जाऊ का नामदेव हाण्याले? हा जागेवर हालून नाही राहिले हे तर त्याला माहीत झाले का. डॅम खोदून काही येऊ शकत नाही ना, आपल्याला काही हाणू शकत नाही. हा हुब जिंकली जाईन आपली. नाही एकूणच जावात दे, जाता जातात हाकू 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 हाकू. रामदेव हरणा तरी गेला, हे डुकरं पाथटीच आहे बैऱ्या आव्हानाची. हे डोकसत नाही ना डुकरायले. हाकू हा बेजा लागड जात आहे भाई डुकरायचे, पोहतच नाही लवकर भदमेन तुझे. हाकू तीन गोटा घे, एखादा मार गोट. हाकू हाकू. ते गेले, काही गोटा मारायचं काम नाही, ऑटोमॅटिक गेले बापा. हे तर गोळ्या गेले आता. चाल बर चाल आता जाऊन बघू बरं काय धिंगाणा आहे. आमदेव वावरात तर जाणं आहे आपल्याला, पण मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, यंदा 2-3 कुत्रे वागवा तुम्ही, काही म्हणा. पण हा या हरणाच्या डुकराच्या हका जे आहेत ते माणसासोबत असले माणसाला भेव नाही वाटत. हा म्हणजे आपले रक्षकच आहेत ते, बॉडीगार्डच आहेत कुत्रे. खरंच गड्या, यंदा एक सांगून 2 कुत्रे वागवतो रे बा मी. वावराच्या कामाची जात बा ते, वावरात पाहिजे तरी बा माणसा. कुत्रं असली की नाही, वानेराचा त्रास कमी होते, हरणा डोकराचा त्रास कमी होते, येणारे जाणारे भुरटे चोर यायचाही त्रास कमी होते. कुत्रं वावरात असले कोणी ताकद नाही करत वावरात जायची. नाही तर मग हे बी शेंगा तोड, हा भुईमुगाच्या शेंगानी, ढमुकनी, आंब्या कैऱ्या पाड, सीताफळीनी, रामफळीनी, चिक्कूनी वावरातली काय नाही चोट्टे चालूच राहतात. नाही कुत्री असली की मग ते वचक बसते. कुत्रं वागावच लागते. यंदा एक सांगून 2 वागव तुम्ही बाबा. तुम्ही ना पहिले वागवायला पाहिजे राजा. तुमच्या घरी 2-3 म्हशी आहेत राजा, दुधाची कमी नाही आहे. हा पेन साधं रोज लिटर भर दूध कुत्रं. पण कसं आपल्या संरक्षणासाठी आहे ना कुत्रं. एवढा इमानदार प्राणी कोणी नाही, माणसापेक्षा कुत्रं पुरलं. तरी पाठीत खंजीर खूपशी, पण कुत्रं नाही करत तसं. कुत्रं म्हणजे कुत्रं असते, इमानदार असते. हा वागूनच आहे आपल्याला दगडू, कुत्रं वागूनच आहे. चला आता पहिले आता वावरात जाऊ आपण. वावरात काय झालं काय नाही पाहू आता. तमाशा काय किती हरणा डोकरात. हो चला चला. अरे मामा पहिरे काही खरं नाही, राज मरत रे तू. फालतूले काय वावराची रखवाली फकवाली करायला आले का तिकडे. अर्धी सुकाने खाता बापा, गरम राहता मरायला आला इकडे वावरात. तुले हा चित्ता काही सोडत नाही, जीवानच मारते तुले, जीवानच मारते ना. घे ना दाबून, घे 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 ना वावरात रखवाली करायला. हा मोठा शोक होता ना तुले. काय तो वावरातला मोटरा नेऊ, सोयाबीन कापून नेऊ, कोणाचं काही नेऊ, कोणाचं काही नेऊ, चोट्टे कामं करायला आलता ना तू. घे ना आता कसा जीवान जातो तू. आता बाय कसा चित्त दाबून देते तुले, तर जीव वरच देते डायरेक्ट. तुले मसनातच नाही म्हणजे ते तुला तर मसना. अरे बाबा पहिले मामा कुकडे पोहतो पण, कुकडे पोहतो कुकडे. जिकडे गेलं तिकडे आहेच ना तो पर्यावरणाचा. अरे जाय ना रे बा तिकडे बा मागं काऊन लागला एवढा. मी ना काय केलं तुम्ही कोणती किडी बा कापल्या रे बा चित्त्या. ते मी जंगलात एकटं घामट्यासारखा फिरून राहिलो. मला ऐकना पा ऐकलं का या जंगलात कोणी कोणी वाचवायला तयार नाही. बोले कसं करू रे देवा देवा. मला काही सुचून नाही राहिलं रे बाबा, आता कसं करा तू.
अरे बाबा मामा काही खरं नाही तू आज जातो तू वर आज मरतो तू आज तुझे मरण जोय आलं रे मामा मामाच मरण जोय आलं तुझ्या चोरीचे काम कर चोरीचे काचे चोरीचे आणि चोरीचे हा लागला ना बंब्या मागा आता घे दाबू तरी भाषे म्हणत तुले मामा हे वावरा फवारा नाही नका लागू बरं काही खरं नाही बरं हे डुबती गंगा आहे पण आपण काळजी गोट घेतो भाऊ चालले रिकाम जोड वावरात आता बाय ना चित्ता कसा आहे तर दाबून लागला माग बाबा रे पाटील बबन्या अरे लेका अजून फसवलं रे लेका बोलले अरे बाबा चित्ता आला रे हा माग आला रे माग झाला रे बाबा होय लवकर मामा अरे बापा रे देवा कसं रे अरे बापा रे वाचवा रे बोल कोणतरी वारत अशी कोणीतरी या रे बापा मामा होय रे मामा काही खरं नाही तुझ्या आता आला रे हा तुले मोठा शोक आहे वावरात आता रखवालदार घे ना आता दाबून कसा आहे रखवालदार तरी कसा फुकाची रोजदारी भेटते वावरात झपायला भेटते कोण पाहते रात्री वावरात पाय रे कसा आला आता चित्तात ये दाबून रे बाबा होय रे मारे मामा फोक्या मारणं असा दाबतो चित्तान तसा दाबतो चित्तान बगली तर दाबतो खिशातच दाबतो आता घेणं दाबून आता कसं आलं कसा लागला बाबा आता पोयतात उभी थोडी पोहत राहिली ना जरा पुढेच घाम चाललात बाबू मामा तू या फाकाड्या मारायला पुरत नाही रे बाबा घेणं देणं अंगलट येतात माणसाने मुतले का बेकार आहे बाबा पोय रे बाबा काही खरं नाही रे पोय रे बाबा पोयता थंडी घालत पोय रे बाबा आले रे मरतो रे आता काही बरं नाही वाचत नाही बाबा मी वाचत नाही रे बाबा किती पिटायचं रे बाबा बोलले अरे देवा रे वाचो रे बाबा देवा वाचो रे देवा आला रे पकडतो रे अरे देवा रे बबन्या मामा दिसून नाही राहिला गड्या चला पाटील तरी जाऊन पाहू ना अशी एखादा कुकडे संडास मंडासले जायला आवाज देऊन पाहू हो चाल बरं मामा काचा दिसते मामा गेला चोऱ्या घराले मोठरा फोटरा काहीतरी खोल पेटिंग चालू असेल मामाजी गाडी भरून नेते वाटते आज बजेट आहे आज काही खरं नाही पाटलाले पुरा चंदन लावते मामा अरे कुठे आहे बापा अरे आम्ही आलो ना अरे बा बबन्या हा मामा पोहून तर नाही गेला रे बा आपलं सामान घेऊन गॅरंटीचा होता बा हा माणूस दिसून नाही राहिला बापा दिवसा झपा काढते रात्री बुकडे जाते रे बा हा बवाऱ्या काही ना हो पाटील तुम्ही काही शक करत राहायचा राजो माणूस काय तसा आहे का राजा पोहून जाणारा माणूस काय तुम्हाला काय वाटलं फलटी माणूस आहे का अरे बापा एक नंबर इमानदार माणूस आहे सोडून जाणार नाही गुचड्यासारखा चिटकते माणूस मामा लय चांगला माणूस आहे पण बबन दिसून नाही राहिला तो कुकडे गेला तर कोण्या नयात आहे बेल तर दिसायला तर पाहिजे कुकडे गेला तो नशीन अटीच बसून कुठेतरी संडास मंडासले जायला शिंद्या कादा काय रे बबने हाय रातचा टाइम आहे आता काय चित्त्यानच नेला नाही बा उचलून मामा मी काय सांगू शकतो आता मी काय वावरात होतो अटी काय CCTV लायला नाही तुम्ही एकटं त्याच्यात पाहिलं असतं आपण काय झालं काय नाही तर ते कसं व्यवस्था करा तुम्ही CCTV लावून टाका वावरात काय झालं काय नाही समजते मग राजा पण नामदेऊन दगडू म्हणे बा वावरात कसं चित्ता यायला बुड्याला दिसला खरं तर शिंगा खायचं आपण त्या दिवशी येऊन पाहिलं पण आपल्याला काही दिसलं नाही आज झाली शिंगा घटना तशीच वशीन का पाटील तसंच खरंच असेल का पण तू शकते बा काही सांगता येत नाही जंगली जनावर आहे कुकडे जाईन कुकडे फिरीन त्याची लयर आली जिकडे कहर करते ती नक्की आलंच असेल भाऊ म्हणून ते बुडे पोहून आले आणि बुडेले बोलात आहे बुडे भेट नाही तशाली टुकरं फुकरं तर असेच पिटालतात बुढे नक्की काही ना काही बरोबर आहे दवा असं म्हणून राहिले बा काय नेलं काय मामाला उचलून या ना चित्त्यान नेलं का बापा अरे हेट मामान काय सांगाल तर आपल्याला काय चित्तान पित्तात असं बगलीत घेऊन फिरतो म्हणून वागायला टक्कर देतो असं सांगितलं नाही मामाने आपल्याला मामाने भेट चिल्लर गोष्ट आहे मामाच्या भैसते तर चित्तान पित्ता अरे पाटील काय सांगा तुम्हाला तर फाटते माणसाची पण आता कसं बोलायच्या गोष्टी असतात त्या बगलीत दाखतो पायात दाखतो थैलीत दाखतो मोठं दाखवायसाठी असते ती आम्हा कोकडे गेला काय माहितल्या का लेका सांगून जात नाही बा फोन मोने गेला नाही लेका ना मामा अरे कुकडे गेला पाटील अरे मामा चित्ता लागला रे बाबा या रे कोणतरी वाचवारी मुले लागला रे बाबा का अरे बड्या बबन हा तो मामाचा आवाज आहे रे बा अरे हा राजा पाटील मामाच्या मागो चित्ता लागला राजा चित्ता लागला या रे बाबा कोणतरी वाचवारी मुले वाचवायला धरलं रे अरे या रे लवकर वारे माझ्या पहिलं जात नाही रे आता जीव थकला रे बाबा या रे लवकर या रे अरे बाबा मामाचा टर्न टाकून राहिला चित्ताला करून राहिला हे थैली कुठे गेली बगली दावत होता ना वाघाले चित्तेले अरे बाबा कसा लटर पुसाय रे
बापा चला हो पाटील, खराय खोटा पाहू आपण, चला लवकर. काय मर्याला चालतं का तिकडे? चित्त आहे ना तू, वाघाच्या बरोबरीचा आहे ना. काय बबन्या काय मॅट झाला का? चाल घरी येटून. हा गेला गेला मामा, तर काही नाही करायला लागत का? आपलं जीवन जातं भावाचं टी जाऊन. हा मामाला द्या सोडून आपला नर काय पकडा त्यानं. पाटील तुम्ही चला, आपला सोबती आहे ना तो तुमच्या वारात राखण आहे ना, तुमच्या वारात मेला तर तुमच्या हरीनं सारं. हा कसं करसान सांगा बा. हा पाटील महाराज मेला तर मी काय करू? हा काय करू? जंगली जनावरांना मारला माया, त्याचा काय लेस? हा पाटील काही लेस नाही का आपला कोणी नाही, पण कसं माणूस के नाच्यान झाला बा. काय झालं काय नाही पाहतच आहे, खरा आहे खोटा आहे. बरोबर मली पाहू द्या कोणता चित्त आहे. हो हो चला चला. तू घ्या पोय रे तू घ्या. आला रे मागा, आला रे आला रे मागा. बरं माझ्यात पहिला जाते थकलो रे बाबा, भी थकलो रे. आता जातो गळा जीवन, आता काही नाही मानणार काय रगत ह्या चिंता. आता बाबा ऐकून सांगतो रे बा, घरी सांगतो बाबा, सांभाळतो बाबा मला इकडे पाहिजे रे बाबा, पाहिजे रे. हो समाजात पाहिजे काय तेवढं. आता नाही जमत माझ्यात, मरतो मी आता. आता काही करू आता माझ्यात पहिला जाते ना. थकला बाबू तर माझा जीव राहिला का? मी पुरा थकलो, पण आता काय करू? जीव वाटावा लागते तर पोहाच लागते ना. तू तो पिछाने सोडून राहिला बाबू, तो मागत आहे ना आपल्या. पोय ना बाबा समाधान. तू करा पोय, कसा तरी पोय बाबा, वाचो बाबा कसा तरी जीव. त्याच्यात मी कोणतं पाप केलं रे बाबा, हे भरून द्या लागून राहिले गाठी. देवा रे असं काय बाबा आमच्या मागा लागणार बाबा, हात धुळ. अरे बाबा रे वाजवा रे कोणतरी. अरे अशी कोणी लागला तर अरे बाबा हात चित्ता लागला आमच्या मागं. अरे तू क्या मागच्या जन्मीचं जाऊ दे, हे आता तो पाय काय तर हा मागं लागला ना. मोरशीन नेले का? पहिलं नांदवलीचा घोड घ्यायचं तर आपल्या पोय उतरेले का? बापरेक्षा बाबाशी हालात आमचे बेकार आहे बरे का? चित्त. अरे बाबा वाचवायला हो, समाधान हो, नामदेव, अरे तुकाराम, अरे कोणीतरी या रे मला वाचवायले. कुठे म्हणत ते खरंच आहे ना रे बाबा, खरंच आहे ना ते, खरंच आहे ना बाबा. हा बऱ्या वानाच आमच्याच मागे लागला ते, कसं करा आता? समाधान थांबणार बा, मला येऊ दे ना. थांबणार गडा का? तुझ्यासाठी का मी मरू? तुझ्यासाठी थांबून मी मरू का? काय खरं काय? बेकार नांदाले का? बेकार नांदायच्या पुढे म्हटलं ऐकायला पुरलं तर बस घरी जायला पुरलं त्याला का वावरा जायला नाही पुरलं बाबा. खरंच आहे ना चित्ता. हा बेकार असो काही असो पोय आता म्हणजे थांबू नको. थांबलं की बस तो आपला नरगा पकडते, आपलं रगतच पिजतो. दुसऱ्या दिवशी हड्ड्या बड्डा खाईन, आपल्या मांस खाईन. पण आज कसं, आज जर पकडायला गेलो की पहिले रगतच पिते आपला. होय बापू गप्पा मारू नको आता. अरे बापा पहिल्याच नाही जाऊन राहिला, दम पुरा येऊन राहिला. अरे बापा रे कसं करू रे देवा. पाहिजे बाबा काहीतरी वाचव रे बापा, आम्हाला काहीतरी खूप पाकर आमच्या. आता आपल्याला देव वाचवे ना माणूस वाचवे, आपण जगला ते एकटे. आपल्यालाच पाहिजे ना. पोय लवकर, पोय हाच इलाज आहे याच्यावर आता, दुसरं काहीच नाही. जेवढा पैशील तेवढा वाशील. नटी थांबला नटी गेला, पेलं नरगायचो रगत त्यानं चित्त्यानं पिया. आहेच मला जंगलचा पसारा, जंगलमध्ये आहे तरी खूप आपल्याला वाचवायला. अरे आला रे समाधान. अरे समाधान पैरे त्या पाठीवर कुत्तेर तो. बापा आता कुत्तेर मरते रे मला. पैरे सम्या पैरे आला रे तो. आला रे सम्या. पैरे बाबा आता काय करू नाही तिकडे. अरे पैरे आला रे तू बऱ्या वानाचा. अरे देवा रे कसं रे बाबा, कसं रे. अरे देवा वाचा रे. पाय करू नको स्वतःच. पै लवकर. आला तो मागे आपल्या. बाबा पोहून जर राहिलो. अरे आला रे. अरे बाबा जाय ना तिकडे, नरदेवा जाय ना तिकडे. आमच्या बाग अकाउंट लागला बाबा, एवढा हात धुत रे तू. अरे जाय ना बाबा, दुसरे गावात तिकडे जाय ना बाबा. अरे बापा रे मरतो रे. आला रे. गळा दगडू काय बुडे का चाटा मारतात काय रे? आपल्याला काही दिसून नाही राहिलं, हर नाही दिसून नाही राहिला, डोकरही दिसून नाही राहिलं. कोणता चित्ता आला म्हणून राहिले ते बुडे, तोही दिसून नाही राहिला. पण आमने भाऊ ते बुडे चाटाच मारत होते. त्याचं काम करणं जीवार आले म्हणून ते पोहून गेले घरी. त्याचा दुसराच काहीतरी प्लॅन असेल. बुडेच जाऊ दे बरोबर, पण हरणा डुकर पुकडे गेले नाही. तुला का धाव दिसतात ना? मक्यात आहेच, सोयाबीन मध्ये आहेच. आज तू एक दिसून नाही राहिलं हरण डुक्कर बी. कुकडे काय सुट्टी घेतली का बाई ना? अरे नामदेव भाऊ सुट्टी घेतली नाही. ते आता तुकाराम भाऊ समाधान भाऊ आवारात नाहीत का? काही ना आणले असतील ना, म्हणून आपण जंगल फिरून राहिलो, तुमच्या आवारात फिरलो म्हणून आपल्याला दिसले नाही. ते काही ना आणले असतील ना. अवघड. हा बरोबर आहे तू तुकाराम समाधान आहे वावरात, त्यानं आणले असतील म्हणून तर आपल्याला दिसून नाही राहिले ना. तिकून नाल्या परार दिले असतील काढून त्यानं.
नामदेव भाऊ आपल्याला एक नाही बुडेल चित्ता कुकडी दिसला हेच पाहिजे आता. हा त्याचा कसं शहानिशा करणं आपल्याला पुरा जंगल फिरणार रातभर. हा 5 मिनिटही बसायचं नाही. हे वावर झालं की ते वावर, ते वावर झालं की ते वावर. हा आणि मग घरी जाऊन त्या बुडे शान काढणं आपल्याला. हा खोटे काय बोलता म्हणून त्याला खोटं पाळणं जात आपल्याला. आता आपण वावरात आलो आपल्याला काही दिसून नाही राहिलं. आता सकाळ लोक वाट पाहूच आपण काय होते काय नाही. पाऊस ना आपल्याला दिसला तर ठीक, नाही तर मग सकाळी हाच बुडेचा बजेट पुरी खरडपट्टी काढतो मी बुड्याची. तर यारे यारे वाचवारी अरे चित्त लागला आमच्या मागं. अरे अरे बापा रे अरे मरतो रे. तर काय नामदेव हात तुकाराम बहुत आवाज आहे. तर हाव काय आई बोबलून झाला चित्ता लागला. रे तू घ्या पोय रे बाबू आला रे आपल्या मागे लागला रे. नाही काय रगत पेती रे. हा ये रे पोय रे तू घ्या पोय बाबू मागे पळो पोय. अरे मेलो रे बाबा आज काही खरं नाही बाबा. गेलो रे वर गेलो रे. अरे बाबा यारे गावातले लोक या रे बाबा या लवकर या रे. चित्ता खातर बाबा. नामदेव याच्या मागं चित्ता लागला बाबा. तेव्हाच करून राहिला त्या खरंच होतो राजा बुड्याचं खरंच होतं बा. काय सांगा बा हे नाटकं करून राहिलं का हे मोठे दोघे चालबाजात हो रे. हा हे नाटक तुझं दिशील त्याला माहित आहे आपण वावरात येऊन राहिलो म्हणून. तसंच काहीतरी रेशीम गडबड नाही तर. यारे बापा लवकर या रे. काही खरं नाही रे बापा काही खरं नाही. मरतो रे. अरे बापा कल्ला नको करू सम्या. पै लवकर पै मागे लागला तो येऊन राहिला रे. पोय रे सम्या. बरोबर दगडू पाहू बरं काय आहे तसं एखादं. हा खरंच आहे चित्त आहे की काय आहे तर चाल बरं. नामदेव कसा खाली हात नाही जाय पुरं मोठं टेम्पो घ्या हाती. कसं असला तर 2 टेम्प्यात काम तमाम. कसं हाती काही असलं तर कर नाही तर मग काय. हाती काय नाही पाहिजे नाही तर काय हातातून चालतं का तरी. टेम्पो कुठेच पाहिजे हाती. आला अंगावर की मारला रट्टा. हा 2 रट्टे तुझीकडे चिकडे काय. अरे कोणीतरी या रे बाबा रे. चित्ता लागला रे मागं. अरे सम्या पै रे सम्या. अरे काही करणार रे. अरे धरलं रे. ओ बापा रे पहिले जात नाही रे बाबा. मरतो रे आता काही खरं रे. आला रे देऊ चला लवकर चला. चल बाबा चाल. आलो रे समाधान आलो रे. अरे तुम्ही येऊ नका रे बाबा. मरा येऊ नका आधी. अरे बाबा जीव घेते रे. चित्ता येऊ नका तुम्ही येऊ नका. समाधान होतो कारण आलोच आम्ही. आमच्या जो टेम्पो आहे आमच्याजवळ. ओ गड्या हो इकडे येऊ नका रे बाबा. येऊ नका. अरे सम्या पै रे सम्या पै रे. अरे कोण तर राहिलं रे बाबा. अरे किती को आता किती को. अरे बाबा काही खरं नाही रे. मरतो रे बाबा मरतो रे. समाधान जरा कोणी सांगते ना तसं ऐकलं पाहिजे रे बा माणसांना का. नाही तर ऐकलं की नाही अशी हागत पाहिजे बघ माणसाच्या मागं. किती पाहा लागून राहिलं पुरा जंगल का पोहोच राहिलो आपण तरी तो चित्त्या वानाचा आपला पिछाने सोडून राहिला. हो का बुडे लोक झाला बुडे वावरात आलेच नाही ना. आपल्याला जरी माहीत पडल तर तरी आपल्याला कोण मोठा वावरात थांबलो ना. आपण वावरात थांबलो. बुडे शाहीने म्हणा लागते आपण कधी. आपल्याला अक्कल नाही काही. आपण भयासारखे वावरात थांबलो हरणा डुकर आणले. पण 2 दिवस झाले हरणा डुकरे दिसून राहिले ना. त्याच्यापासून समजायला पाहिजे होतं आपण. हरणा डुकरे जर पोहून गेले आपल्या जंगलातून तर काऊन गेले बा. हा चित्ता गेला होता म्हणून गेले ते पोहून. आपल्याला समजलं नाही. आपण हेबाळ्यासारखे राहिलो पसरे. झपा काढले आपण फक्त अटी. गधे काय मान गधे आपण. आपल्या एवढं गध कोणीच नाही. जनावराला समजलं हरणा डुकरेला समजलं की या जंगलातून पोहून जावं लागते. चित्त्याचा वावर आहे. आपल्याला समजलं नाही. माणसाची जात हेंबाळीच आहे ना. फक्त कसं कुरापत्या करून सांगा याची पिन मारू दे त्याच्याजवळ त्याची पिन मारू दे याच्याजवळ. हे काम आपल्याला जमतात. हे नाही समजत आपल्याला संकट येऊन राहिले काय की काय. हो बा मागे पुढे पाय रे. बा मागे पुढे पाहायला काय वाचवा रे. आला रे बाबा आला रे. चित्त आला रे. बापा हात पाटला वावरातला माणूस आहे ना रे बापा. याची मागा लागला का काय माहित बा कोण आहे हात. काय भूत आहे का काय माहित. आला रे वाचवा रे बोले वाचवा रे. अरे बापा रे वाचवा रे. ते अशी जंगलात तर पारे बापू पारे. अरे काही खरं नाही रे गड्या. आला रे हा चित्ता बाबा लागला रे बापा. अरे बापा तुम्ही बरे भेटले बाबा. बरं मग मला वाचवा रे बापा. तू चित्ता बाबा लागला हात धुवून मागा लागला. बापू थकलो मी. मात काही जीव नाही राहिला बापा. मात काही जीव नाही राहिला आता. आमच्या हालात बाबा आमच्या मागे चित्ताच लागला. तुझ्या मागे जसा लागला तसा आम्हीच तर परेशान आहो. कुकडे जा आम्हाला काही सुसून नाही राहिलं. घरा रस्ताही दिसून नाही राहिला. काय सांगा जंगलात फिरून राहिलो नुसतं. इकडलं तिकडे इकडे चकमा देऊन राहिलो. अरे बा चित्ते आहेत किती रे बाबा. पण तुमचे मागं लागला माई मागं लागला. किती गेलात रे बाबा. का 25-30 का बाबा. आपल्याला सोडतात की नाही रे बाबा. हे तिथं पुरा म्हणजे माझ्यानं असं चाललंय नाही जाऊन राहिला. पहिले जाऊन नाही राहिलं. काही शक्तीच नाही राहिली अंगात. बरं काम झालं हे बापा. ते बुडे शायने किती घरी जाऊन पोहोचले. गरम झपेल असते ना आपण वावरात. हिसके घेऊन राहिलो आता. या मेरून त्या मेरू जाऊ त्या मेरून या मेरीवर या. तुली पिटवून राहिला आम्हाला पिटवून राहिला. चित्ते आहेत किती हे समजून राहिलं काय आहे.
तिनं भाऊ अदलोक रोपायला गेल्या पण हे असं मागं आलं नाही बापा, अंगलट आलं नाही ना अजून बी नाही आलं. बेकार आहे, बेकार आहे बापू. असं आपण कधीच पाहिलं नाही बापा. हे रोपवाली फकवाली करायला अजिबात यायला पुरत नाही, 3 पैशाला पाहायला पुरत नाही, जीवन जायला पुरत नाही. अरे बा मी लहानपणापासून हेच काम करून राहिलो ना. आज लोक आमच्या जंगलात फक्त म्या तळस पाहिलं, चित्त तर कधी पाहिला नाही. पण या बापा चित्त आला, तो बापा मागावी लागला. घ्या आफतच आहे ना आता, कसं करा. आता गप्पा मारायला पुरत नाही. आता माझा सवड सापडली, दम घेतला. आता आपण निघाडून पया सटका. आपण जर कधी गप्पा मारत बसलो ना तर पकडते आपल्याला तो चित्ता. काही खरं नाही, जीवानच गमईन डायरेक्ट. आता सर्व बरं वाटून राहिलं बा, दम घेतला तर नाही काही खरं नव्हतं बापा. नाही हटून तर पोहा तर लागतेच म्हणा. अरे थांबून फायदाच नाही, थांबलं की गेलो. हा गड्डीवर गमवते, डायरेक्ट मारतेच तर आपल्याला. अरे पोयरे बाबा आला रे बाबा, चाले जाऊया, चाले पोयरे बाबा. आला त्याला उभं रेवाना जा. अरे सोडणार बा, पिच्छा सोडणार, थांबणार बोले. पोयरे मामा, पोय पोय आला रे तो. बाबा थांबणार भाऊ, थांबतो जीव नको ना बाबा रे. एवढा कोण आमच्या मागे हात लागला गड्या. हो गड्या रे बाबा गप्पा नको मारू ना, पकडून नर काय तुया. पोयरे पोयरे समाधान, पोयरे पोयरे आला रे तो उभा रे. आणाचा आला रे आपल्या मागं. हा चित्ता काही पिछा सोडत नाही. पोय समाधान पोय. लवकर लवकर आला होतो, आला होतो. किती रे बाबा, याला बोर गेलं ना रे गळ्या. काय करा, काही समजून नाही राहिलं बाबा, काही समजून नाही राहिलं आता. पोयरे तू का, पोयरे बाबा आला रे तो उभा रे. आता पोहू नका आता. जान जाय जिलेबी खाय, पोहू नका तुम्ही आता. पोहू नका आता. काय करतो रे बाबा असं? हा काय करून राहिला तू? घरी चाल, पोय लवकर आणि मरशी नट्टी जा. भाऊ एवढं पोहून राहिलो तरी तो आपला पिच्छा सोडून नाही राहिला. मग किती पोयता आता, किती पोयता. आपल्याला जीव आहे गेली, आता जीवालेच वाचून राहिलो की नाही. आता पाहतो, आता मी डॉक्टरच घेतो त्याच्यासोबत. घेऊ करू नको रे बापा, जीवाना काय जातं घेणार दे ना बाबा. असं करू नको रे बापा तू. रजो भाऊ मामा, असं करू नको बापा. चाल बापा, चाल लवकर, चाल. तो आला रे मामा, आला हो तो कुठे हो. अरे मामा मामा, तुम्ही टेन्शन नाही घेऊ, तुम्ही चालले जा. कधी जा कसं माझ्या एकट्याचा जीव जाईल पण तुमच्या दोघांचा वाचीन ना. हा तुम्ही घरी जा आता. माझी काही जीव नाही म्हणून माझी टेन्शन नाही घेऊ तुम्ही. मी पाहतो आता या चिंतेचा काय आहे. मी कसे काय जा बाबा मामा, तुम्हाला कसे काय जागळा तुला. तुला काय आमचा जीव वाचा लागला आम्ही तुला कसं काय सोडा न. माय एकासाठी आपण तिघही बोलू ना. कसं तिघाईपैकी एक मेला चाली ना, पण तिघं काय बोलता. तुम्ही जावा घरी, जावा लवकर. गावातल्या लोकांनी बरोबर नाही ना, तुम्ही टक्कर घेतो नाही बरोबर, टक्कर घेतो ना आपण तिघं जण. हा चित्ता एकटाचा तिघही ताकद जर एक केली तर याले पैसा होई थोडी होई ना चित्त्याले. तसंच करू गड्या तू. खरा मामा आम्ही बी आलो गड्या. आता पाय कसे हातपाय जमा करतो या चित्त्याचे, देतो पाय कसं कोण जाते हात. हो तर असंच करू मामाला सपोर्ट जास्त लागेल आता आपल्याला. अरे बाबा तुम्ही असं करू नका. तुम्ही घरी चालले जा, मी काय करायचं तर करतो. जावा लवकर. मामा चित्ता दाबला हातानं साहेबर आपल्याला. हातानं शपटीचं दोघं मिळून धरू ना, फेकून देऊ. चाल. हो तुम्ही येऊ नका बरं, इकडे येऊ नका. तुमचा जीव धोक्यात घालू नका. तुम्ही जावा घरी जा. मी पाहतो काय करायचं आहे. तू मी घेतो याची टक्कर घेतो. तुम्ही जावा घरी. हो बापा मामा, असं काही बोलून राहिले का बापा? आमच्या जीवासाठी लढून राहिले ना आम्ही काय तोंड पाक आम्ही घरी जा का? आम्ही काय एवढी चमटी नाही. नाही टक्कर तर घेऊ तर तिघही घेऊ आता. चालेल समाधान, बोल नको. चाल